इंग्लिश ओनली इंग्लिश चॅलेंज होऊ शकतं की नाही? सी आर यू अंडरस्टँडिंग एनिथिंग अबाउट दिस? पेपर कसं गेलाय तुला ॲट लास्ट मध्ये गेला माझा रोल नंबर. यप तर भाई आपलं मील सेशन इज ऑल डन, म्हणजे की ब्रेकफास्ट इज ऑल डन. आणि आज आहे डे नंबर 71 आणि आज आपण नॉर्मल आपले दिनचर्यावाला करू. कारण की बाई डे नंबर 70 ब्लॉग टाकायला मी एवढा लेट केला बाई, तर मी त्याच्यानंतर ना लगेच हे करतोय. आज आपलं अपलोड करायचं आहे ते ब्लॉग, ते करू आणि मग आज डे नंबर 71 पण शूटच करू. तर ब्रेकफास्ट बघितला असेल तुम्ही कसं केलं. सो लेट्स हेड टुवर्ड्स द कॉलेज आणि आज आपण बघू आपल्याकडनं इंग्लिश ओनली इंग्लिश चॅलेंज होऊ शकतं की नाही. सो लेट्स गो बाई. Yo, we are at college. We are just entering college and let's park the bike and go to attend some lectures and all. And there's a very surprise test that we all know will be happening and I don't know why it's a surprise test. Let's go भाई. तो sorry English challenge विसरलो तो English challenge आहे. इंग्लिश लेट्स गो and भाई इज अ प्रोनाउन इंग्लिश विसरलो होतो हे मराठी. Yeah. We are just preparing for our test. AI. We are preparing for AI test, and this is our notes. Notes. Are you able to see the notes? The notes are just like chicken hands, legs. See, are you understanding anything about this? He has taught me. Just taught me this. Why are you not talking, bro? And I think so. We are now. It's time for test. We are going for test. No. स्टडी. We are going to eat, na? Yeah. No? Let's see, bhai. Let's see. हे झटलं द्या ना. हे ॲडिशन, हे सबट्रॅक्शन, हे प्लस, हे ॲडिशन. Yep, so our paper is all set. माहिती का ते स्विम आणि सन फन इज इक्वल टू Fun स्विम plus सॉल्व swim. करून बघायचं. किती सोपं होतं ते? इथं आलं मला. पण पेपर कसं गेलाय तुला ॲट लास्ट? ॲट द लास्ट मध्ये गेला माझा रोल नंबर. किती होता पेपर कसं गेला ते सांगण्यात चोंगे. चांगला गेला. तुला कसं गेला? डिप्रेशन मध्ये आहे डिप्रेशन. आणि मला ते ॲज ऑलवेज थोडंफार चांगलं गेलंय, कारण पूर्ण चांगलं नाही जाऊ शकत. कारण तुला अपेक्षा आउट ऑफ चला ना खायला जेवण. चला भूक लागली. आपण कसं आलो डायरेक्ट जेवायला चाललो होतो आम्ही आणि डायरेक्ट पेपरला झालो. अरे म्हणते वर जाऊन येऊ. कुठं वर? कोण आहे? अरे काय चोंगेगिरी चालू आहे. कशाला जायचंय वर? अरे बाय द वे इट्स अ इंग्लिश ब्लॉग. तू आतापर्यंत मराठीमध्ये बोलणार रे. बोल ना ते इंग्लिश मध्ये. यस सुरेश खास आपले 10,000 रुपये देऊन इंग्लिशचा क्लास लावतात ते. लावणार आहे, आता जाणारच आहे आम्ही. तुम्हाला दाखवतो ना इंग्लिश क्लास कसा आहे, कुठे आहे, काय आहे. 10,000 रुपये त्यासाठी कसं काय आले रे तुझ्याकडे? माझा बापली श्रीमंत. मी काय केलं एक एक्झाम्पल फरक आहे. हेच तर फरक आहे. तुला वाटतं तू काय नाही केलं. मला वाटते मी लई केलं पण मी केलं नाही. तू केलं ना तेच मी केलं, कारण आपण शिकलो एकच होतं. मला फक्त स्टेट स्पेस येते काय होते स्टेट स्पेस. आणि त्याच्यानंतर अरे डिस्कशन चालू आहे आपलं ब्रो. खाल्लं मग तिकडे कसं discussion करतोय. बॉलिंग स्किल्स दाखव. हे काय इथं बॅट तिकडे ना तुझ्या हातात. आता आपण चाललोय खायला प्यायला काहीतरी मस्त गोष्टी. यश माने खायला देणार आहेत आणि ते बॉलिंग दाखवतात. बॉलिंग दाखव तुझी कशी. दाखव ना. इंग्लिश ब्लॉग आहे. सॉरी इट्स इंग्लिश ब्लॉग and he'll be saying he'll be just showing his stance and Oh my God. is there any stance in bowling? Yeah. Show that. Bumrah stance. He is showing there Bhabhi dance. Why are you just look like Mr. Bean? You know that. You are dancing like him. You are walking like him. सडपातळ walk. तर भाई आज आपली खास महिला मित्र त्यांनी कलाकारी केलेली आहे. ती कलाकारी खास तुमच्यासाठी दाखवायचं. आणि आदित्य तर आहे आपला भाई. आदित्यची स्टाईलच खतरनाक वाटली मला. पॅराशूट पॅन्ट, अंडर आर्मरचा भाई मॅकबुक आणलाय भाई. मॅकबुक तुम्हाला नाही का त्या दिवशीचा ब्लॉग आपला वर्ल्ड फेमस ब्लॉग 300 व्ह्यूज वाला. 361 व्ह्यूज आहे. सॉरी 361 व्ह्यूज. स्टाईल पण आहे तुझी मॅकबुक सारखीच झाली अरे एकदम क्लासी. हा तर तुम्हाला क्रिएटिव्हनेस दाखवायचा आहे. लेझर प्रिंटिंग केलेली आहे. दाखव. होय होय डिटेलिंग दाखव. डिटेलिंग. अरे नेट नाही दिसला. फोन नाहीये छान.
फोन छान. तर तुम्हाला करायचं असेल तर 17,000 रुपये द्या. 17,000 किती हजार दिले तू? 1,000. हा ठीक आहे सॉरी 17,000 तर वेगळ्या गोष्टी होती गेले. So yep, here are we to finish our second meal. So I will show you my second meal. धर ना व्हिडिओ कर ना काय ब्रो. सेकंड मील आपली काय थोडेसे सोया चंक्स आहे आणि भाजी आहे. Yeah, there's soya chunks. There's I think so lump sum of 20 grams of soya chunks, and we are mixing that with dahi. Hey, pakade chunks with dahi. Oh shit, fuck man. Wait. It's very proper dahi, and I'm just watching from Maring for भाजी चोरली एक चपाती one chapati, and we'll be mixing this dahi with our oh shit, what is this? Bad at seeing, but it's very tasty. I know that thing. You can ask Yash also. It is tasty or not? Yes, that is Yeah. This meal total consists of, I think so, 20 gram of protein. What's about you? nothing else. English na bro. Maybe more than 20 grams. Yeah. 3 hours later. तर भाई आता आपण आलोय अभ्यास करायला. वी आर जस्ट केम इन लायब्ररी फॉर स्टडिंग. आणि लायब्ररी भाई अख्खी भरलेली आहे आणि आमच्या तिघांचाच आवाज आहे फक्त. कसं काय तर आता आपण अभ्यास करणार आहे. आज मी कसला अभ्यास करणार आहे? आय विल स्टार्ट बॅक अँड एक्सप्रेस जे समथिंग लाईक दॅट. हे तुम्ही काय करणार आहे आज? असं मी करणार आहे कंटेंट हां डेव्हलपमेंट. 2,000 years later. So the scene is that we have finished with our study lecture. No, sorry, study time. So we studied for around, I think so, 1 hour or 2 hours. So this is the thing. So I think so it's now time to call off our English challenge, as it was not a challenge. ठीक आहे भाई, ठीक आहे. चॅलेंजच नव्हतं भाई. तर आता आपलं स्टडी सेशन मस्त संपलेलं आहे. लायब्ररीमध्ये अभ्यास केला एवढं नाही केला, पण ठीक आहे. आता आपण बप्पा कॅन्टीन आहे मागं दिसते का? हे बप्पा कॅन्टीन आहे कॉलेजचं. ओके, सो आता इथे चहा बी पिऊ थोडंसं आपण आणि लेट्स हेड टुवर्ड्स द होम. आणि आज हे आपलं आय थिंक सो ॲज ॲबजच आहे, कारण की मी कालच लोअर मारले. तर आय थिंक सो वी शुड बी टेक अ चिल पिल. बप्पा कॅन्टीन मध्ये आलोय भाई चहा प्यायला. यश भाईंनी आपल्याला दिलं चहा, म्हणजे आपणच पैसे ट्रान्सफर केले, त्यांनी चहा आणलाय असा विषय. मस्त विम्बल्डन सारखी फील येते भाई, आहे की नाही? बघा इथे टेनिस खेळतात भाई पोरं आपल्यासाठी. आपण खूप महागडे माणसं आहेत ना. वी आर व्हेरी वेल्दी पर्सन, दॅट्स वाय विम्बल्डन लेवल शिट भाई. चहा प्या टेनिस बघा, चहा प्या टेनिस बघा, चाय पिओ टेनिस बघा. नाही का ते काय जेठालाल बोलला होता ना, चाय पिओ बिस्किट खाओ, चाय पिओ बिस्किट खाओ. आता काय होते? कॉमेडी केली ना तू. कॉमेडी के दिल में दर्द. तर आपण घरी पोहोचलोय. आता आपण प्री वर्कआउट मील घेऊ. आता आपल्याला जिमला जायचंय. आज ओनली ॲब्स आहेत. तर प्री वर्कआउट मीलमध्ये घेतो मी थोडंसं दूध आणि थोडीशी कॉफी, म्हणजे कॉफीच म्हणता येईल त्याला, कॉफी. आणि आय थिंक सो मी हे पण खाईल. ब्रेड घ्यायचं होतं मला, पण मी ब्रेड नाही घेऊन, ब्रेड नाही आहेत आपल्याकडे, त्यामुळे मी फक्त टोस्ट घेतोय. एक टोस्ट घेतोय, कारण की थोडेसे कार्ब्स आपल्याला खावे लागतील फॉर लिटल बिट ऑफ एनर्जी. कारण की कार्ब्स घेतलं मी आता, फुल कार्ब्स लोवरती चालू आहे ना, सकाळपासून मी कार्ब्स जास्त खाल्लेले नाही आहेत. तर मग आता थोडंसं कार्ब्स घेऊ आपण, जसं की आय थिंक सो 10 ग्राम 20 ग्राम कार्ब्स टू गेट लिटल बिट ऑफ एनर्जी टू हिट जिम. तर जिमसाठी थोडीशी एनर्जी पाहिजे, त्यामुळे मी कार्ब्स घेतो. बाकी काही सीन नाही आहे. आणि आपल्या लिमिटच्या खालीच आहे. आपण डेली आपले कार्ब्स ठेवलेत 110 ते 120च्या मध्ये, 120 ग्रामच्या मध्ये. तर दॅट्स फाईन. फॅट्स पण आपले 50 का 60च्या खालीच पाहिजे. तर ते पण आहे की नाही आपण लास्टला तुम्हाला कन्क्लुजनमध्ये सांगतो भाई आहे की नाही. मग ठीक आहे, आता आपण जाऊ. आता किती वाजले भाई तुम्हीच बघा, 8 वाजायला आलेत भाई. तर आपण जिमला जाऊ. Day 2. सॉरी फॉर द एंडिंग. मैं कल का ब्लॉग सॉरी फॉर द एंडिंग. मी कालचा ब्लॉग ठीक से एंड नाही केला. तर डे नंबर 71 वाला कारण की भाई घरी आल्यावरती आपले सगळे सुप्रीम लीडर घरी आले होते, काही शूट नाही करू शकत ॲज पर आवर प्रिव्हियस ब्लॉग्स. तर द डे वॉज गुड, द डे वॉज बेटर. मस्त मजा केली, अभ्यास केला, अभ्यास केला. डाएट पण मस्त कंप्लीट झालं, पूर्ण तुम्हाला दाखवलं असेल. बढिया डे भाई. लेट्स मीट यू इन डे नंबर 72.